हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर चला मग व्हिडिओला केली सुरुवात. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग. तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं की 6:36 झालेत. तर 6:30च्या दरम्यान मी उठते. म्हणजे कधी मागं पुढं होतं, कधी कधी लवकर उठते, पण आता सध्या थंडी चालू आहे त्याच्यामुळे. तर आधी मी आहे ना स्वयंपाकघरातलं म्हणजे आपल्या किचनमधलं झाडून वगैरे घेते आणि उठलं की म्हणजे आपले जे डेलीचे कामं असतं त्याला आपण सुरुवात करतो. तर इथं मी माझं सकाळचं म्हणजे आधी किचन झाडून घेते आणि नंतर मग पाणी वगैरे ठेवते आंघोळीला, कारण पाणी वगैरे सांडतं मग ओलं होतं त्याच्यामुळे. तर झाडून वगैरे झालं आणि इकडून पण देवाच्या तिथून पण घेतलं मी झाडून, म्हणजे दररोजच घेते. आणि इथं शेजारी जरा काम चालू आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज येत असेल व्हिडिओमध्ये, तर प्लीज तो आवाज इग्नोर करा. तर झाडून झालं माझं आणि नंतर मग आंघोळीसाठी पाणी ठेवते मी. तर पाणी हे मी हीटरवरच ठेवते, म्हणजे असं बादलीतलं हीटर आहे. सोलर बसवायचं आहे पण अजून काय ठरलं म्हणजे अजून काय नाही बसवलं, तर त्याच्यामुळे हे छोटंसं हीटर आहे बकेटमधलं, त्यातच मी पाणी लावत असते आंघोळीसाठी तापण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे ठेवलं तापायला, बाहेरचं आवरुस्तवर मग पाणी वगैरे तापून जातं. आणि आता कसे थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडंसं लेटच उठते मी. पहिलं 6ला उठायचे, त्याच्यानंतर आता 6:30 पावणे 7च्या दरम्यान उठते. आणि आज ना मुलांची सकाळची शाळा आहे. तर इथं माझं दोन्ही पण म्हणजे जे गॅलरी आहेत ना दोन्ही साईडच्या, त्या दोन्ही पण झाडून झाल्या. त्याच्यानंतर मग पुढचं पोर्च पण झाडून घेतला मी. आणि इकडून केर तिकडं नेत नाही मी, कारण इथंच एका ठिकाणी दोन्ही गॅलरीचा केर आणते आणि मग तिथंच जमा करते. मग नंतर पोर्च पुढचा झाडून घेते. तर पोर्च पण खूप मोठा आहे, तुम्ही तर बघितलाच असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तर खूप मोठा पोर्च आहे. तर पोर्च पण पूर्ण मी झाडून घेते आणि खालचं पण झाडते. तर खालचं मी खराट्याने झाडते. आणि दररोज सड्या रांगोळी पण असती माझी. सडा म्हणजे आता दिवाळीच्या वेळेस टाकत होते शेणाचा, पण आता दररोज शेणाचा वगैरे टाकणं पॉसिबल होत नाही. तर दररोज पाणी वगैरे मारत असते. आणि तुळशीपुढं रांगोळी वगैरे तुळशीपुढचं पुसून घेते आणि नंतर मग रांगोळी वगैरे काढत असते तुळशीपुढं आणि दारात. आणि आजचा व्हिडिओ आहे ना थोडासा मोठा होईल, कारण पूर्ण मॉर्निंग रुटीन दाखवायचं म्हटलं 10 आणि 15 मिनटात व्हिडिओ काय होत नाही. तसा मी पूर्ण व्हिडिओ शूट केला ना तर तो 1 तास 54 मिनटाचा झाला होता. तर त्याच्यामुळे मग एवढा कट करून मी 20 ते 19 मिनटाचा व्हिडिओ बनवला आहे. तर प्लीज तुम्ही व्हिडिओला म्हणजे लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं मी झाडून वगैरे झालं माझं आणि त्याच्यानंतर तुळशीपुढं रांगोळी काढते, म्हणजे ओल्या कपड्याने पुसून घेतला आधी आणि नंतर मग तुळशीपुढं रांगोळी काढली. तर पाणी पण झाडून वगैरे झालं माझं, बाकीचं सगळं आवरलं बाहेरचं. त्याच्यानंतर मग मी ब्रश करायला घेतला, म्हणजे दररोज माझी हीच कामे आहेत सकाळी. तर ब्रश वगैरे केला, आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग मी माझं जे डेली स्किन केअर असतं ते केलं. स्किन केअर म्हणजे मी काय दुसरं काही नाही, फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावत असते. आणि पावडर पण एवढी मी वापरत नाही, कधीतरी लावते कधीतरी नाही पण लावत. तर इथं माझं डेलीचं असं स्किन केअर करून झालं आणि त्याच्यानंतर मग मी दररोज म्हणजे पहिले आंघोळ झाली की लगेच देवपूजा करत असते. पण आज कशी मुलांची सकाळची शाळा आहे ना त्याच्यामुळे मग सकाळी तर देवपूजा करायला लगेच जमणार नाही, कारण आज लवकर शाळा असल्यामुळे. तर लवकर शाळा असली की मुलं भाजी चपाती नेत नाहीत, तर आज त्यांना
पोहे किंवा शिरा नेतात सकाळची ज्यावेळेस शाळा असेल त्यावेळेस. तर आज त्यांच्यासाठी मी पोहे बनवते. आणि पहिले जी साई आहे ना दुधावरची ती काढून घेते, कारण फ्रीजमध्ये दूध ठेवलं ना मग छानशी साई येते दुधाला आणि व्यवस्थित काढता पण येते. तर हे मोठं पितळेचं पातेलं आहे, त्याच्यात साचवते मी. आणि हे काल केलेलं तूप मी तुम्हाला दाखवते. तर एवढा डब्बा एक भरला आहे. आणि ही बरणी, याच्यात जे वरचं पांढरं दिसतं आहे ना तर ते म्हशीचं तूप आहे. आणि खालचं थोडंसं शिल्लक होतं गाईचं, पण त्यातच ओतलं मी. म्हटलं दुसरी बरणी भरण्यापेक्षा मग त्यातच होती जागा तर त्यातच ओतलं. असं 1-1.5 किलो तूप झालं. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं मी पुढच्या व्हिडिओत दाखवीन, त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि इथं कांदा वगैरे चिरून घेतला आहे मी आणि कांदा परतायला ठेवला. तसंच चहा पण टाकला आहे मी. आणि पोहे पण भिजवून ठेवलेत. आज पोहे मिरची वगैरे नाही, कोथिंबीर पण नाही आहे, तर साधे सिंपलच पोहे बनवणार आहे मी. आणि मुलांना शेंगदाणे पण नाही आवडत, त्याच्यामुळे मी शेंगदाणे नाही टाकत. नंतर जेव्हा साहेबांना बनवायची तेव्हा टाकन. तर इथं एका साईडला चहा ठेवला. आणि सकाळी सकाळी कसं आल्याचा चहा पिऊ वाटतो, तर इथं चहा ठेवला आहे मी बाजूला. आणि कांदा पण परतला आहे. आता पोहे घेते मी पटकन करून आणि दोघांचे पण टिफिन भरून द्यायचे, म्हणजे शिवला लवकर शाळा आहे. 7:50ला त्याची शाळा असते आणि शाश्वतीला 9 वाजता आहे, त्याच्यामुळे तिला अजून जरा वेळ आहे. पण शिवचा टायमिंग झाला आहे, त्याच्यामुळे मग त्याला आधी बनवून देते पटकन. आणि दोघांचे पण टिफिन भरून घेते. तिला पण बनवून दिलं आहे मी, म्हणजे बनवून ठेवते तिच्यासाठी पण. तर ते पोहे वगैरे बनवून झाले माझे. आणि शिवने बाटली वगैरे भरली त्याची. आणि शाश्वती इथं म्हणत होती मला आंघोळ घालायला चल. तर माझी शाश्वतीनं दररोज उठलं की सकाळी ब्रश वगैरे झाला की लगेच केस वगैरे दररोज ती विचारत असते. तिला तिच्या बाबांवानी सवय आहे. तर दोघांचे पण टिफिन भरले मी इथं. आणि लिंबू पण दिलं त्यांना, कारण तिखट वगैरे लागलं. आणि तसं पण पोहे असले की लिंबू लागतंच. तर तो निघाला आहे आता, त्याच्या शाळेचं टायमिंग झालं आहे, तर तो त्याच्या बाबांना घेऊन गेला आहे. त्याच्यानंतर मग मी डबे वगैरे भरून दिल्याच्यानंतर शाश्वतीला आंघोळ वगैरे घातली, तिचं आवरून दिलं आणि पीठ वगैरे मळून ठेवलं. आता फक्त भाजी टाकायची मला. आणि इथं तिचं आवरून दिलं, आंघोळ वगैरे घालून तिचं आवरून दिलं.
तर तुम्ही बघितलं, छान अशी मी देवपूजा केली. आणि आज मी पूर्ण देवपूजा दाखवली, म्हणजे मी दररोज कशी करते तशी पूर्ण दाखवली. शॉर्टमध्ये नाही दाखवलं व्हिडिओ, कारण बऱ्याच ताईची कमेंट येत होती की ताई पूर्ण देवपूजेचा व्हिडिओ दाखवत जा. त्याच्यामुळे आज पूर्ण दाखवली. आणि इथं शाश्वती पण निघाली शाळेत आता, तर तिला बाय करायला मी बाहेर आले होते. त्याच्यानंतर मग कपडे वगैरे भिजू घातले. म्हटलं चपात्या वगैरे बनवूस्तवर भिजतील, आणि कपडे आज थोडेच होते त्याच्यामुळे आधी कपडे भिजू घातले. त्याच्यानंतर जे आपले रात्रीचे भांडे होते ते मी सकाळीच लावत असते, पण आज लवकर शाळा असल्यामुळे वेळ भेटला नाही सकाळी लावायला, कारण सारी घाई गडबडच असते सकाळची, तुम्हाला तर माहिती आहे. आणि भांडे वगैरे लावून घेतले. आणि त्याच्यानंतर मग भाजी तर मी आधीच बनवली होती, पीठ पण मळून ठेवलं होतं आधीच, फक्त आता चपात्या लाटायच्या राहिल्या होत्या, तर चपात्या वगैरे बनवल्या. त्याच्यानंतर मग त्यांना दही देत असते मी दररोज सकाळी थोडंसं, तर थोडंसं दही त्यांना काढून ठेवलं वाटीमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे भरून ठेवला, टिफिन बॅगमध्ये घालून ठेवला. आणि नंतर मग जे आपले दररोजचे कामं असते त्याला लागले मी. तर इथं सोफा वगैरे चांगला झटकून घेतला, म्हणजे आधी सोफा बेड वगैरे तिन्ही बेड सोफा आधी झटकून घेत असते, आणि मग नंतर झाडून घेते. तर त्यांनी दूध आणून दिलं, आणि ते पण इथे निघाले होते, तर दूध आणून ठेवलं त्यांनी. आणि नंतर मग मी ते तापवायला वगैरे ठेवलं. तुम्हाला तर माहिती आहे, दूध आमच्या घरूनच येतं गावाकडून. तर ते गेले त्यांच्या कामाला. नंतर मग मी माझ्या कामाला लागले, आणि माझं भरपूर असं सगळं काम राहिलेलं आहे. तुम्हाला मी आधी पण सांगितलं की इथं जरा काम चालू आहे, त्याच्यामुळे बाहेरचा आवाज येतो आहे, तर प्लीज इग्नोर करा तो आवाज. आणि त्याच्यानंतर मग मी बेड वगैरे झाडून घेतलं, आणि नंतर हॉल पण झाडून घेतला. आणि छोटाच मी व्हिडिओ बनवला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता त्यामुळे. तर इथं मास्टर बेड आता मी झाडून घेते. आणि त्याच्यानंतर मग झाडून वगैरे झाल्याच्यानंतर मग किचन वगैरे पुसून घेते, म्हणजे कसं पटपट आवडतं मग. आणि आज कसं लवकर शाळा आहे, त्याच्यामुळे शाश्वतीला पण घ्यायला जायचं आहे मला. तर झाडून माझं इथं झालंय सगळं झाडून, फक्त बाकीचं बाथरूम वगैरे घासायचंच राहिलं. तर इथं मी बेसिन घासून घेते, त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूम पण घासते. टॉयलेट तर थोडंसं रेड हार्पिक टाकले मी, आणि घासून घेते ब्रशनी. कसं दररोज बाथरूम परत बेसिन वगैरे घासलं ना, टॉयलेट वगैरे, तर स्वच्छ राहतं, आणि नंतर एवढे आपल्याला एफर्ट्स द्यावा लागत नाही. त्यामुळे तर मी बाथरूम पण दररोज घासून घेते. कसं एकदा खराब झालं ना मग खूप खराब होतं, त्याच्यामुळे दररोज म्हणजे थोडंसं जरी हात ब्रशनी घासलं ना तरी मग क्लीन होतं, सारखं लय घासवत बसावं लागत नाही. त्यामुळे मी दररोज घासून घेत असते रेड हार्पिक टाकून. तर चला मग बाथरूम पण घासून झालं, आता फक्त टॉयलेटच घासायचं राहिले. तर नळ वगैरे मी दररोज चांगले क्लीन करत असते, कारण थोडंसं पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे आमच्याकडे नळ वगैरे डाग पडतात, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मग किचन वाटा भांडे होते, किचन वाटा जे स्वयंपाकाचे ते चहाचे वगैरे, तर ते पण लगेच मी इथं घासून घेते. आणि त्याच्यानंतर किचन वाटा पूर्ण पुसून घ्यायचं आहे. आधी जे थोडंसं पीठ वगैरे सांडलं असतं किचन वाट्यावर, खरकटं वगैरे थोडंफार असतं, तर ते आधी सुक्या कपड्याने काढून घेते मी. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण किचन वाटा पुसून घेते, म्हणजे किचन वाटा दररोजच घासत नाही मी.
आठवड्यातून एकदा दोनदाच घासत असते, कारण खाली ट्रॉल्या असल्यामुळे जास्त पाणी वगैरे नको सांडायला म्हणून. आणि बेसिंग पण चांगलं क्लीन करून घेते. परत जी भांड्याची घासायची घासणी असते ती पण अशी व्यवस्थित घासून वगैरे, नळ वगैरे घासून घेतले ना तर मग ते दिसायला पण चांगले दिसते. त्यामुळे तर किचन ओटा पूर्ण मी धुवून घेतला. धुवून म्हणजे असं थोडंसं पाणी टाकून बेसिनच्या भोवचं सगळं धुवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग हे माझं छोटंसं मनी प्लॅन्ट आहे ना, ते पण मी दररोज धुवून काढत असते, कारण धूळ बसते ना त्याच्यामुळे. तर गॅस ते मी चांगलं पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर खालच्या ज्या ट्रॉल्या असतात ना त्याला पण कापड मारून घेत असते, कारण कसं खाली पीठ वगैरे सांडतं चपात्या वगैरे बनवताना, तर मग ते पांढरं पांढरं दिसतं. काळ्या कलरचे त्यांचे हँडल आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर लगेच ओळखू येतं. तर त्याच्यामुळे मी त्याच्यावर पण एक कापड मारून घेत असते, जेणेकरून दिसायला पण छान दिसतं. त्याच्यानंतर लगेच मग बेड वगैरे पुसून घेतले. तर मास्टर बेड पुसून घेतला लगेच. आणि जो आपला छोटा बेड आहे ना तो पण पुसून घेतला. आणि किचन तर मी किचन ओटा ते पुसलं त्यावेळेसच किचन पुसून घेतलं होतं, पण त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही मी, कारण तुम्हाला आधी सांगितलं मी खूप मोठा व्हिडिओ बनवून. त्यामुळे तर हॉल वगैरे पुसून घेते आता. आणि नंतर बाहेरच्या पायऱ्या वगैरे पण पुसायच्या आहे. आणि अजून मला कपडे पण धुवायचे बाकी आहे. किचन ओटा तर आधीच पुसलेला आहे. तर आता इकडल्या साईडने राहिलं होतं हॉलच्या, तर हे पण पुसून घेते. आणि दरवाजाच्या मागं तिकडे दररोज जर पुसलं ना जास्त खराब होत नाही, त्याच्यामुळं मी पूर्ण कानाकोपऱ्याने दररोज पुसत असते. आणि आठवड्यातून 2दा हाताने पण पुसते, म्हणजे दररोजच मॉपने पुसते असं नाही, आठवड्यातून 2दा-3दा मी हाताने पण पुसत असते. तर पायपुसणी मी बाहेर टाकली होती, तर तीच आता घरात टाकली मी दरवाजात. आणि बाहेरच्या ज्या 2-3 पायऱ्या आहेत ना ते पण पुसून घेते. त्याच्यानंतर मग मी काय व्हिडिओ बनवला नाही, फक्त कपडे धुताना दाखवलं नाही, बाकीचं सगळं दाखवलं आहे. तर कपडे वगैरे धुतले मी आणि कपडे वगैरे धुवून टाकले आणि ते तिथं वाळू घालते. तर आता तुम्हाला घड्याळात दाखवते मी किती वाजले ते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचं मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ कसा वाटला. जर आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि पुन्हा भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि तुम्हाला शेवटी मी घड्याळात पण दाखवले की किती वाजले म्हणून, तर पुढं बघाच तुम्ही. चला मग बाय.